मनमोहन सिंग जेव्हा देशाचे पहिले अर्थमंत्री झाले होते, पहिला केंद्रीय अर्थसंकल्प जेव्हा त्यांनी सादर केला होता तेव्हा त्यांनी तो अर्थसंकल्प राजीव गांधी यांच्या स्मृतीला समर्पित केला होता. आणि पी.व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी अर्थ खात्याची सूत्र मनमोहन सिंग यांच्याकडे दिली होती. जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ म्हणून मनमोहन सिंग यांचं नाव आहे. साम टीव्हीचे संपादक निलेश खरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सर, संपूर्ण देशाचं नुकसान झालं असं म्हणू शकतो. अर्थकारणातला सिंह हरपलेला आहे. मुळात मनमोहन सिंगांचं जाणं म्हणजे राजकारणातला अर्थ हरपणं अशा स्वरूपाचं याचं वर्णन करावं लागेल. अत्यंत सालस सरळ मार्गी एक उत्तम अधिकारी, राजकारणी आणि अधिकारी म्हणून वावर झाल्यानंतरही राजकारणात सालसता जपणारा असा नेता, पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंगांचं वर्णन हे सातत्यानं पुढच्या अनेक दशकांना, अनेक पिढ्यांना लक्षात राहील. जागतिक पातळीवर देशाचं स्थान, आर्थिक पातळीवर आणि एक वैचारिक स्थान बळकट करण्यामध्ये निश्चितच मनमोहन सिंगांचा अनन्यसाधारण असा वाटा आहे. 90च्या दशकामध्ये भारत अत्यंत आर्थिकदृष्ट्या गळीतगात्र होत असताना त्यांनी ज्या स्वरूपाचे अर्थमंत्री म्हणून पावलं उचलली आणि नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांनी दिलेली साथ या माध्यमातून देशाची आर्थिक घडी ही जागतिक पातळीवर बसवण्यामध्ये जो हातभार मनमोहन सिंगांनी लावला तो अनेक पिढ्यांना त्याची फळं जी आहेत ती चाखायला मिळणार आहेत. आज जर एक आर्थिक महासत्ता म्हणून भारत स्वतःला उभं करू पाहत असेल, जागतिक पातळीवर भारताची महासत्ता म्हणून ओळख निर्माण होत असेल, तर त्याचं खरं रोपटं हे मनमोहन सिंगांनी लावलं. आज त्याची फळं आहेत जी राजकारणी आणि भारतातला नागरिक चाखताना पाहायला मिळतोय. त्यामुळे अत्यंत सरळ मार्गी, सालस, मितभाषी असा राजकारणी ज्यानं स्वतःचा किंवा आपण केलेल्या कामाचा गवगवा, प्रचार, इव्हेंटबाजी न करता सर्वसामान्यांच्या हिताच्या अनेक धोरणांचं, आर्थिक धोरणांची पावलं उचलली आणि 2008च्या टप्प्यात ज्या वेळेला जग आर्थिक मंदीतून जात होतं त्या परिस्थितीमध्ये भारत जर अत्यंत ताठ मानेनं या संकटामध्ये उभा होता तर त्याचं पूर्ण श्रेय हे मनमोहन सिंगांना जातं. भारताने जर 5% वरचा आर्थिक विकास जर गाठला तर तो त्यांच्याच नेतृत्वात गाठला आणि अखेरीस आज त्यातूनच 5 ट्रिलियनचं स्वप्न जे आहे ते भारत बघू शकतोय. आणि त्यामुळे निश्चितच अत्यंत हळहळ व्यक्त करणारा असा क्षण भारतासाठीचा म्हणून, आर्थिक क्षेत्रासाठीचा म्हणून आणि इतकंच नाही तर भारतीय राजकारणासाठीचा म्हणून. एक मुद्दा आहे की त्यांच्याकडे नेहमी बिगर राजकीय पंतप्रधान म्हणजे ऍक्सिडेंटल पीएम म्हणून ओळखलं जायचं. या मुद्द्यावर काय बोलाल? ऍक्सिडेंटल पीएम अशा स्वरूपाचं त्यांचं निश्चितपणे वर्णन झालं. मात्र ऍक्सिडेंटल का असो ना, पण भारताच्या अत्यंत विपरीत अशा परिस्थितीमध्ये हा अपघात जो होता तो अत्यंत महत्वाचा होता. जर मनमोहन सिंगांसारखा अर्थमंत्री आणि पंतप्रधान या देशाला लाभला नसता तर आज पाकिस्तानपेक्षाही दयनीय परिस्थिती भारताची ओढावलेली आपल्याला पाहायला मिळाली असती. आज पाकिस्तान ज्या स्वरूपामध्ये आर्थिक संकटातून जातोय तशाच संकटांना भारत सामोरं जात होता. त्या परिस्थितीतून भारताला बाहेर आणणं आणि यशस्वीपणे भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणं, अत्यंत शिवधनुष्य उचलण्याचं काम मनमोहन सिंगांनी. आणि निलेश सर, त्यांनी कधी राजकारण केलं नाही, नेहमीच बिगर राजकीय पंतप्रधान म्हणून पाहिले गेले. अगदी बिगर राजकीय पंतप्रधान म्हणून मी सातत्यानं म्हटलं की राजकारणातला अर्थ हरपला. अर्थ हा फक्त आर्थिक दृष्ट्या न बघता